चला तर आज आम्ही कृषी प्रदर्शन बघण्यासाठी गेलो होतो. बाहेर खूपच गाड्या होत्या, तर मला वाटलं आतमध्येही जास्त गर्दी असेल, पण जेवढ्या गाड्या होत्या तेवढी गर्दी काय दिसत नव्हती जास्त. त्यानंतर आम्ही आतमध्ये शिरलो. सगळ्यात पहिले तर ही तेल काढण्याची मशीन बघितली, त्यानंतर घरगुती गिरण्याही होत्या, काही नांगरटचे मशीनही होते. बाकीच्या मशीनचे नाव मला माहीत नव्हते, तर मला एकच माहीत होते हे नांगरटचं मशीन, तर तेवढंच एक सांगितलं मी तुम्हाला. त्यानंतर आम्ही जे दिसत आहे ते फवारणीचं मशीन होते. त्यानंतर आम्ही हे आवळा कँडी, आवळा ज्यूस, आवळा लोणचं हे बघितलं. त्यानंतर मी फक्त आवळा कँडीच घेतली, पण बघून घेतलं. तर थोडेसे मधाचे पदार्थही होते. त्यानंतर मस्त अगरबत्त्यान ते धूप ते मस्त होतं इथं. ते मी काही घेतले नाही, पण मी नुसतं फिरून घेतलं. इथं मशरूमचं कल्टिवेशन कसं करतात तेही होतं. इथे रोपटे होते, केळीचे रोपटे, पपईचं रोपटं आणि टरबुजाचा वेल होता. त्यानंतर हे फवारणीचं ड्रोन मशीन पाहिलं, तर हे मस्त इथे प्रीमिक्स होते, थोडे स्नॅक्सही होते. त्यातले मी काही घेतलं नाही. इथे बुक स्टॉल होतं. त्यांना मस्त अर्थवर मधुमक्खी दाखवली होती. हे आर्टिफिशियल सूर्यफूल होते. खूप लहान होते त्यावेळेस ह्या सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्या असतील. तर त्यानंतर मस्त हा ऊस बघितला. ह्या माळा होत्या, त्या माळा आर्टिफिशियल वाटत होत्या, पण ते आर्टिफिशियल नसून त्या म्हणजे आपले फुलंच होते, साधेवाले सिंपल. पण ते ते काका म्हणे रात्री सुकतात आणि दिवसा उमलतात ही फुलं. त्यानंतर काकांनी हा ऊस वेगळा आहे म्हणून मी काकाला विचारलं कोणता ऊस आहे, तर काकांनी या ऊसाची मला थोडीशी माहितीही सांगितली आणि म्हणे यूट्यूबला. चला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.